प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय महसूल परिषदेत तज्ञ मार्गदर्शकांनी महत्त्वाचे विचार मांडले। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या परिषदेत महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, ज्याचा उद्देश कामकाजात सुसूत्रता आणणे हा होता। सहायुक्त किरण पानबुडे यांनी भूसंपादन कायद्याच्या महत्त्वाच्या पैलूवर मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की भूसंपादन प्रस्ताव सादर करताना 7/12 उतारे आणि ड्रोन छायाचित्रे आवश्यक आहेत। तसेच संयुक्त मोजणीमध्ये भूधारक आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित असणे अनिवार्य आहे। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सहज प्रणाली आणि सुलभ सेवा चॅटबॉट यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली। या प्रकल्पामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग वाढला असून इतर जिल्ह्यांनीही हे उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे मार्गदर्शन केले। यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी GPS आणि AI आधारित स्मार्ट अटेंडन्स प्रणालीबद्दल माहिती दिली। यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि पगार प्रक्रियेत अचूकता आली आहे। सहाय्यक संचालक संतोष कंदेवार यांनी रोख वहीचे महत्त्व सांगून प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद योग्य प्रकारे घेण्यावर भर दिला। महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी शासकीय जमीन वाटप करताना कायदे आणि शासन निर्णयांचे पालन करण्याचे आवाहन केले। परिषदेच्या शेवटी विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांच्या हस्ते सर्व जिल्हाधिकारी यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या परिषदेतील मार्गदर्शनामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।